नमस्कार. आज आपण 12व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे कर्म करणारा भक्तिप्रधान कर्मयोगी हा पापांनी लिप्त होत नाही आणि कर्मप्रधान कर्मयोग्याचे अंतःकरण शुद्ध होत जाते. असे ऐकल्यावर अशी जिज्ञासा निर्माण होते की ते अंतःकरण शुद्धीरूपी एवढेच फल कर्मयोगाचे आहे की याच्याशिवाय काही विशेष फल सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे कर्म न करता सकाम भावनेने शुभ कर्म करण्यात कोणती हानी आहे. म्हणून ही गोष्ट स्पष्टपणे समजावून देण्यासाठी भगवंत आता म्हणतात. श्लोक 12. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. श्लोकाचा अर्थ: कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. युक्त या पदाचा अर्थ प्रसंगानुसार घेतला जातो. जसे याच अध्यायाच्या 8व्या श्लोकात आपल्याला अकर्ता मानणाऱ्या सांख्ययोग्यासाठी युक्त पद आले आहे, तसेच येथे कर्मफलाचा त्याग करणाऱ्या कर्मयोग्यासाठी युक्त पद आले आहे. ज्यांचा उद्देश समता आहे ते सर्वच पुरुष युक्त अर्थात योगी आहेत. येथे कर्मयोग्याचे प्रकरण चालू आहे, म्हणून येथे युक्त पद अशा कर्मयोग्यासाठी आले आहे ज्याची बुद्धी व्यवसायात्मिका झाल्याने त्यात सांसारिक कामनांचा अभाव झाला आहे. या ठिकाणी कर्मफलाचा त्याग करण्याचे तात्पर्य फलाची इच्छा आसक्तीचा त्याग करणे आहे. कारण वास्तविक त्याग कर्मफलाचा नसतो, तर कर्मफलाच्या इच्छेचा असतो. कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करण्याचा अर्थ कोणत्याही कर्म आणि कर्मफलाने आपल्यासाठी कधीही किंचित मात्रही एखादे सुख घेण्याची इच्छा न ठेवणे हा आहे. कर्म करण्याने एकतर तात्कालिक फल मिळते आणि दुसरे परिणामी फल मिळते. या दोन्हीही फलांच्या इच्छेचा त्याग करावयाचा आहे. आपले काहीही नाही, आपल्यासाठी काहीही करावयाचे नाही आणि आपल्याला काहीही नको अशा प्रकारे करता संपूर्णपणे निष्काम झाल्यावर कर्मफलाच्या इच्छेचा त्याग होतो. नैष्ठिकी या शब्दाचा अर्थ निष्ठेने उत्पन्न होणारी असा होतो. त्यानुसार कर्मयोगाच्या निष्ठेने सिद्ध होणाऱ्या भगवत प्राप्ती रूप शांतीला नैष्ठिकी शांती असे म्हणतात. ही गोष्ट अनुभव सिद्ध आहे की सांसारिक पदार्थांची कामना आणि ममता ह्याच्या त्यागाने शांती मिळते. सुषुप्तीत जेव्हा संसाराची विस्मृती होते तेव्हा त्यातही शांतीचा अनुभव येतो. जर जागृतीमध्येच संसाराचा संबंध विच्छेद झाला तर मग काय सांगावे. तसेच झोप येणे, एखाद्या कार्याची पूर्तता होणे, मुलीचा विवाह होणे इत्यादींनीही एक प्रकारची शांती मिळते. तात्पर्य सांसारिक कामना, ममता आणि आसक्तीचा त्याग करताच शांती प्राप्त होत असते. परंतु या शांतीचा उपयोग केल्याने अर्थात यापासून सुख घेण्याने आणि यालाच आपला उद्देश मानल्याने साधक या शांतीच्या फलस्वरूपी मिळणाऱ्या नैष्ठिकी शांती अर्थात परमशांतीपासून वंचित राहतो. कारण ही शांती ध्येय नसते तर परमशांतीचे कारण आहे. संसाराच्या संबंध विच्छेदाने होणारी शांती सत्वगुणाशी संबंध ठेवणारी सात्विकी शांती असते. जोपर्यंत साधक या शांतीचा भोग करतो आणि या शांतीने माझ्यात शांती आहे अशा प्रकारे आपला संबंध मानतो तोपर्यंत परिच्छिन्नता राहते.
आणि जोपर्यंत परिच्छिन्नता राहते तोपर्यंत अखंड एकरस राहणाऱ्या वास्तविक शांतीचा अनुभव येत नाही. जो कर्मयोगी नाही तर कर्मी आहे अशा सकाम पुरुषासाठी या ठिकाणी अयुक्त हे पद आले आहे. सकाम पुरुष नवनवीन कामनेमुळे फलात आसक्त होऊन जन्ममरणरूपी बंधनात पडतो. केवळ कामना केल्याने कोणताही पदार्थ मिळत नाही. जर मिळाला तरीही तो नेहमी बरोबर राहत नाही. अशी गोष्ट प्रत्यक्ष असूनही पदार्थांची कामना ठेवणे प्रमादच आहे. याचा अर्थ असा नाही की पदार्थांचा स्वरूपाने त्याग करावा. स्वरूपाने त्याग केल्यावरच मुक्ती झाली असती तर मरणारे सर्व मुक्त झाले असते. पदार्थ तर आपोआपच स्वतः होऊन स्वरूपापासून सुटून जात आहेत. म्हणून वास्तविक त्या पदार्थांविषयी जी कामना, ममता आणि आसक्ती असते त्याचाच त्याग करावयाचा आहे. कारण पदार्थांची कामना, ममता, आसक्तीपूर्वक मानलेला संबंधच जन्ममरणरूपी बंधनाचे कारण आहे. कर्मयोगाच्या आचरणाने हा मानलेला संबंध सुगमतेने सुटून जातो. अशा प्रकारे आज आपण 12व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.